तर सगळ्यांचे झाले का नवरात्राचे सगळे कामं आवरले का सगळ्यांचं? बोलताना जरा अडकते बाबा मी, लई माझं लई प्रॉब्लेमच होत आहे. मग आज आहे ना मी आईस्क्रीम बनवणार आहे, तर जरूर बघा. आणि ही रेसिपी माझी नाही आहे, तर मी पण शिकलेली आहे. नगरमध्ये माझ्या शेजारी ना एक ताई राहत होत्या, ते बनवायच्या. तर एक दिवस त्यांनी टेस्टिंगला मला दिलं होतं, तर मग मी त्यांना रेसिपी विचारलं होतं, तर त्यांनी मला करूनसुद्धा दाखवलं होतं. तर मग मी तसे शिकले, तसं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते. तर लाईक करा आणि सबस्क्राईब करून टाका आता चॅनलला प्लीज. तर तुम्ही सबस्क्राईब केलं ना तर मला वाटेल हा कोणीतरी बघते, त्याला आवडते माझे व्हिडिओ, तर मग करा सबस्क्राईब. बाकी चला मी तुम्हाला दाखवते. अर्धा लिटर दूध घेतलं आहे मी. अर्धा लिटर दूधमधलं आहे ना थोडंसं दूध असं आहे, अर्धी वाटी घेतलेली मी दूध बाजूला काढून घेतलं आहे. कस्टर्ड पावडर कस्टर्ड पावडर आणि 1 वाटी साखर. चला दाखवते. दूध गरम व्हायला ठेवलं आहे मी. आता याला उकळी येऊस तर थांबायचं, तर आपण हे दुधामध्ये कस्टर्ड पावडर मिसळू. चला. तर यांना हे मी 2 चमचे घेणार आहे कस्टर्ड पावडर. सॉरी, मी 3-4 चमचे घेणार आहे, 2 सांगितले आधी. 3-4 चमचे घेणार आहे मी. अर्धे अर्धे करून घेतले होते, कारण की एका हातात मोबाईल आणि एका हातात हे कसं करायचं समजतच नाही. तर 4 चमचे कस्टर्ड पावडर घेतले. याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून दाखवते. चांगलं मिक्स करून घेतलं आहे, बघू शकता. ह्याच्यामध्ये ते हे नाही राहिलं पाहिजे, गाठ. चांगलं मिक्स करून घ्या असं. दूध चांगलं गरम झालं आहे, उकळी यायला लागली त्याला. आता याच्यामध्ये 1 वाटी साखर. चांगलं फिरवत राहा. दुधाला चांगली उकळी आली. आता यात कस्टर्ड पावडर टाकून देऊ आणि चांगलं फिरून घ्यायचं. त्याला फिरवत राहायचं, खाली लागलं नाही पाहिजे. चांगलं फिरून घ्यायचं याला. अजून 2 मिनटं मी चांगलं फिरून घेणार याला. चांगलं घट्ट झालं आहे आता, बघू शकता. हे बघा, चांगलं घट्ट झालं आहे. आता मी गॅस बंद करणार आहे. असं घट्ट झालं पाहिजे आणि याला गार करायला ठेवणार आहे मी आता. हे काय असं. आता मी गॅस बंद करून टाकते. तर हे गार झालेलं आहे. तर याला मी ह्याच्यावर आहे ना मी असं कॅरी बॅग लावून घेतलेलं आहे त्याला आणि असं झाकून फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तर मी उद्या सकाळी तुम्हाला दाखवणार आहे. तर तुमच्याकडे टाईम नसेल, तुम्ही सकाळी जर बनवलं असेल ना तर फक्त 2 घंट्यामध्ये तुम्ही फ्रीजमधून काढू शकता. तर उद्या सकाळी मी तुम्हाला दाखवते. ते मी फ्रीजमधून काढलं, 5 मिनटं झालं काढलं. तर असं जमा होतं ते. आता याला मिक्सरमधून काढायचं. त्याला थोडं मी असं सुट्टं करून घेतलं आहे. आता हे मिक्सरमध्ये टाकणार आहे. तर 1 वाटी मी शाई घेतलेली, दुधाची शाई. तर त्यात टाकून मिक्सरमध्ये फिरून दाखवते तुम्हाला. मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं. मिक्सरमधून फिरून घेतलं. ह्याच्यामध्ये कोणते लंग्स वगैरे राहिलं नाही पाहिजे म्हणून मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे. आता हे एका बॉक्समध्ये टाकणार आहे यावाला. त्याचे 3 लेयर टाकणार आहे मी.
त्यात हे टाकणार आहे. तर ना हे बटरस्कॉचमध्ये जे कॅरेमेल असतं ना तसं बनवायचा प्रयत्न केला मी. तर तुम्हाला असंच सांगते, ते व्हिडिओमध्ये मी रेकॉर्ड नाही करू शकले. तर साखर घ्यायचं कढईमध्ये, त्यात थोडंसं तूप टाकायचं आणि साखर कमी गॅसवरच विरघळून द्यायचं. आणि ते लालसर झालं ना साखर, कॅरेमेल झालं ना त्याचं, तर त्यामध्ये काजू बदाम खोबरं तुम्हाला जे जे लागतं ते टाकून घ्यायचं आणि थोड्या वेळ गारवायला ठेवायचं. आणि मग ते काढून एका कॅरीबॅगमध्ये टाकून चांगलं फोडून घ्यायचं त्याला. ते झालं. तर ह्याचे 3 लेयर टाकणार आहे मी. अजून एक. याच्यावर गार्निशिंग करण्यासाठी तुम्ही काजू बदाम टाकू शकता, पण मी हेच टाकलेलं आहे. आता हे पूर्ण झालं. आता याला कॅरी बॅग लावून 2 घंट्यासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. 2 घंट्यासाठी. 2 घंट्यानंतर दाखवते. फ्रीजमधून काढलं, बघू शकता किती मस्त झाले. माझ्याकडे तेवाला हे नाही आहे. छान सेट झालेला आहे. मी चमच्याने करायचा प्रयत्न करून राहिले, पण ते काय होऊ नाही राहिलं. तर बघा असं. आवडल्यास लाईक करा, कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसं वाटलं. तर पुढच्या वेळेस बनवल्याच्या नंतर मी प्रयत्न करेन की मी अजून चांगलं बनवू. सांगा तुम्ही मला कसं वाटलं तुम्हाला. बाय.